ओबीसीला का आरक्षण नाही म्हणून. उदाहरणार्थ या गावात 5 एकर जमीन ती आमची मराठा बांधवाची, पण तुम्ही काय म्हणाला ती आमची तुला नाही देत. याला इकत भाडं घेतलं म्हणते का नाही म्हणत. तुमची तुम्हाला राहू द्या, तुमच्या जमिनीला आम्ही हात लावित नाही, पण तुम्ही आमची जमीन खाताय ती आमची आहे आणि तुम्ही म्हणता ती आमची आहे, कारण 7/12 आमच्या नावावर आहे. हे मान्य करा. जमिनीवर घ्या. तुमच्या घरात तुम्ही ज्या राहता त्या घराचा 7/12 तुमच्या नावाने आहे म्हणून तुम्ही त्या घरात राहता. तसा घराचा 7/12 आमच्या नावाने, तरी तुम्ही म्हणता हे घर तू आणि घराच्या बाहेर होय, म्हणजे ही तुमची झाली दादागिरी. 1884च्या मराठ्यांच्या नोंदी कुंडीत असलेल्या मराठ्यांचं गॅजेट हे ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिलं 1967 ला, त्यावेळेस त्याच्यात कुंडी मराठा सुद्धा आहे. तुम्ही कसे काय करू नका, आमच्या ढकालू नका, आमचं ताट खाऊ नका, आमचे भाकरी खाऊ नका. समजून घ्या भावना. कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण काहीतरी बिघडायचं आणि रोष व्यक्त करायचा. शेवटी एकमेकाच्या दारावर एकमेकांना आपल्याला हसलेले चेहरे बघायचे, एकमेकाच्या गल्लीतून जाताना एकमेकाला चालता राम राम घालत जायचे, एकमेकाच्या शेतातून जाताना एकमेकाला रात्री काय अडचण आली तर एकमेकाने एकमेकाच्या मदतीला तांब्याभर पाणी घेऊन पळावं, या भूमिकेत आपल्याला राहायचं. आम्ही तुमचं घेत नाही, तुम्ही सगळ्यात आधी हे समजून घ्या. तुमच्या आधी 150 वर्षापासून आरक्षण आमचं, फक्त आम्हाला माहित नव्हतं ते आहे. आता माहित झाले, माहित झालं. तुम्ही मोठ्या मनाने जन्म द्या त्यांना आरक्षण, कारण तुमच्या जागेवर मराठा असतात तर तसंच म्हणला असतं. कारण धनगरांचं आरक्षण काय घटनेनं येते ते आम्हाला ते चौंगीला दाखवण्यात आलं, म्हणून आम्ही आजपर्यंत ठासून म्हणतो धनगर एसटी ते द्या त्यांना आरक्षण. नसतं आम्ही नसतं म्हणतो. तसं तुम्ही खोट्याची कळ ओढू नका. शेवटी प्रश्न तुमचा आहे, त्याला आम्ही काय करू शकत नाही. जर आमचं आरक्षण आहे आणि चौंगीला नेतानाही वडीलबद्रीच्या धनगर बांधवांनी सोबत गेलो होतो. आजही सांगतो मी, नाही तर सांगायचं पण सांगतो, कारण एवढ्या सगळं दुर्बल दंगल घडून आणणारे म्हणून सांगतो. मी गोदापट्ट्यावर प्रेम करतो, पण जे आंतरवाडीच्या शिवा भावाचे नाव आहे त्यांच्या सुद्धा करतो. कसं करतो ते तुम्हाला मुद्दाम सांगतो. वाढू द्या 10 मिनिटं, गरज आहे आता. मी 10 मिनिटं जास्त बोलून पण गरज आहे. मी वळीत येताना, पूर्वी मी वळीत येताना सरळ जायचो. मला जर आंबडला जायचं असलं, सरळ म्हणजे वळीतून सरळ नको. आपल्या आंदोलन सुरू झाल्यापासून विषय सांगतो, 29 ऑगस्ट पासून आतापर्यंत, त्यावेळेस वळीचा बांधव विरोधात होता नव्हता हा बाबा लांब ठेवा. वळीतून जाताना मी सरळ जात होतो, सरळ येत होतो. जसं 29 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू झालं तसं मी सरळ जातो, सर्व्हिस रोडने टर्न मारतो. जर इकडे जायचं असलं बीडकडे जर, आणि इकडे जायचं असलं तर इकडून टर्न मारतो, पण वळीतून जात नाही. त्याचं कारण सांग. गैरसमज होऊन जातीवाद वाढवणे. वाकडच बघितलं, गाडीचा धक्का लागला, आपले मन दुखता कामा नाही, कारण आपण शिवभाऊ एक म्हणून. हुराव नाचत मी नाही, मला हुराव बस नाचता येत नाही. आपल्यात मन आहे, साताळा राहणार आमच्या हुराव चालायला लागला, आपले मन आहे खेड्यात. तसल्या वागणाऱ्याला पट्टीतला मी नाही, त्या पट्टीत वागणारा मी नाही. नसता तुम्ही धडक येतात म्हणल्यावर मी धडक जाईल, समजून घ्या. मी का नाही जाणार धडक, तुम्ही धडक येतात म्हणल्यावर मला ते नाही करायचं. तुम्ही आंदोलन वाद केलं, तुम्हाला अधिकार आहे. नाही विरोध दाखवला एकदा सुद्धा, नाही दाखवला आणि दाखवणार मी नाही, आयुष्यात नाही. मी एक प्रामाणिकपणा आज बोलतोय. तुम्हाला तर काय कमेंट करायच्या, काय टिप्पण्या करायच्या तुमचा धंदा. तुम्ही मला जे सत्य सांगायचं होतं ते मी सांगितलं. डर फिर नाही, त्याला माणुसकी म्हणते. डर फिर नाही, त्याला माणुसकी म्हणते. नाही, शेवटी एखाद्या चुकीमुळं
त्यांच्या किंवा आपल्या शिवभावात कायमची नाराजी आयुष्याची पसरू नये. म्हणून पाय फुकून वागतो आणि पाय फुकूनच चालतो. पाऊल टाकताना सुद्धा विचारच करतो. ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे, आजच नाही. मी आडमुठ्याने कधीच वागत नाही येईपर्यंत. पण त्याचा ऐकून आपले गाव, आपला समाज एकजूट राहायला पाहिजे, एकत्रित राहायला पाहिजे, एकमेकाला विरोध नाही केला पाहिजे. तुम्ही पटवून घ्या. शेवटी आमचा सुद्धा नाविलाज. जर आता असं झालं, शांत बसा, ऐकायला येत आहे ना, जरा ना गेले समजून घ्या. मी किती तळतळी सांगतो. शेवटी आता आपल्या लोकांना विचार करायचा, कोणत्या भूमिकेत राहायचं. तुम्ही एक पट करता, हे तो पट करतील, हे सुरूच राहणार. मग